UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। चीनमध्ये कोरोनासारख्या नवीन HMPV व्हायरसचा धुमाकूळ, भारत सतर्क, परिस्थितीवर बारकाईने लक्ष। चीनमधल्या रुग्णांमध्ये लहान मुलं, वृद्धांची संख्या जास्त। बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज परभणीमध्ये मूकमोर्चा। मोर्चामध्ये संतोष देशमुखांचे कुटुंबीय सहभागी होणार। मनोज जरांगे, सुरेश धस, बजरंग सोनावणेही उपस्थित राहणार। छगन भुजबळांचा नायगावमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांसोबत एकाच गाडीतून प्रवास। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये दोघे एकत्र। भाषणामध्ये भुजबळ फडणवीसांकडून एकमेकांचं कौतुक। चाकणमध्ये शरद पवार आणि छगन भुजबळांची माजी आमदाराच्या घरी एकत्र चर्चा। ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळा अनावरण सोहळ्यामध्ये दोघांचा एकत्र प्रवास। शरद पवारांचा संदेश छगन भुजबळांनी गुपचूप वाचला। पाणी डोक्यावरून गेल्यावर आवाज उठवावा लागतो। चाकणमधल्या कार्यक्रमात भुजबळांचा शायरीमधून सूचक इशारा। दोघांना महाराष्ट्राच्या हितासाठी काहीतरी निर्णय घ्यायचा असेल। पवार भुजबळ भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। भुजबळांसोबत आमचं कौटुंबिक नातं, सुळेंचं वक्तव्य। जितेंद्र आव्हाडांच्या घरावर गोपनीय पोलिसांची नजर। पत्रकार परिषद सुरू असताना पोलिसांनी घरामध्ये शिरून शूटिंग केल्याचा आरोप। नेत्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा कराडसारख्या आरोपीवर लक्ष ठेवा, आव्हाड संतापले। बीड हत्या प्रकरणामध्ये फरार आरोपींना मदत करणारे 3 संशयित ताब्यात। धारूरच्या कासारीमधून डॉक्टर संभाजी वायबसे यांच्यासह दोघे ताब्यात। एसआयटी प्रमुख बसवराज तेलींकडून तिघांची कसून चौकशी सुरू, सूत्रांची माहिती। मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी मराठवाड्यामधील आमदारांची अजित पवारांकडे मागणी। मुंडेंच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार आग्रही, सूत्रांची माहिती। अजितदादांच्या भूमिकेकडे लक्ष। धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितल्याबद्दल अजितदादांच्या आमदारांचं अभिनंदन। ही कौतुकास्पद बाब, अशी माणसं राजकारणामध्ये हवीत, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तपास कामाला गती। पत्नी अश्विनी देशमुखांसोबतच्या चर्चेनंतर बंधू धनंजय देशमुखांसोबत सीआयडी आणि एसआयटीची चर्चा, माहिती अद्याप अस्पष्ट। अजित पवारांना पुण्यासह बीडचं पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता। बीडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे, आता अजितदादांनी निर्णय घ्यावा, बावनकुळेंचं वक्तव्य। बच्चू कडूंचा दिव्यांग कल्याण विभाग अध्यक्षपदाचा राजीनामा। दिव्यांग विकासासाठी कामं होत नसल्यानं नाराजी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे राजीनामा सोपवला, सुरक्षा काढून टाकण्याचीही विनंती। राजन साळवी ठाकरे गट सोडणार असल्याच्या चर्चा। माझ्यावर अन्याय झाल्याचं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं, योग्य वेळी योग्य निर्णय घेणार। राजापूरमधल्या संवाद मेळाव्यात साळवींचं सूचक वक्तव्य। सत्कारावेळी छत्रपती शिवरायांचा जिरेटोप घालण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नम्रपणे नकार। फडणवीसांनी जिरेटोपाला नमन करत परत केला। सांदपाड्यानंतर मीरा रोडमध्ये गोळीबाराची घटना। शांती शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबार, एकाच जागीच मृत्यू। गोळीबारानंतर हल्लेखोर फरार। नयानगर पोलिसांकडून तपास सुरू। मुंबईमध्ये उद्या 3ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल आणि हार्बरवर पनवेल वाशी दरम्यान मेगा ब्लॉक। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।